गर्दी सुटल्यानंतर आईची अवस्था काय होते महाराज? लेकरू हरवल्यानंतर आईची अवस्था काय असते हे आईच व्हावं लागेल, त्याच्याशिवाय दुसऱ्याला नाही कळणार. मग दिवसभर ती आई लेकराचा शोध घेत राहते. का हो, माझं बारकं पोरगा हरवलेलं आहे, अशा अशा कलरचा टी शर्ट त्याच्या अंगावर आहे, अशी पॅन्ट आहे, कुरळे केस आहे, पाहिलं का तुम्ही? अहो पागल झाल्यासारखं त्या पंढरपुराच्या गल्ली बोळानं फिरत राहते आणि विचारत राहते, माझा बाळू पाहिला का? लोक म्हणतात, अहो आम्हाला काय माहिती तुमचा बाळू, अहो अशा अशा कलरचा शर्ट आहे हो त्याच्या अंगावर, पाहिलं का माझं लेकरू तुम्ही? बाकीचे म्हणतात, ताई सापडल लेकरू, नका टेन्शन घेऊ, तुम्ही बसा आमच्या जवळ, पाणी प्या. ती म्हणते, मला पाणी नको हो, माझं लेकरू मला दाखवा, माझं बाळ मला भेटलं पाहिजे. ते म्हणतात, अहो चहा तरी घ्या, थोडा वेळ बसा, सापडल तुमचं बाळ. ती म्हणते, मला चहाही नको, मला पाणी नको, मला भूक नाही, तहान नाही, काय नाही, मला माझा बाळू पाहायचा आहे. महाराज दिवसभर शोध घेते पण लेकरू सापडत नाही. तेवढ्यात पोलीस मदत केंद्रावरून आवाज येतो, आवाजाकडे लक्ष द्या. गणेश कोलते नावाचा एक छोटा मुलगा, या ठिकाणी 5 वर्षाचा मुलगा, अंगावर पिवळ्या कलरचा टी शर्ट आहे, जीनची पॅन्ट आहे, आणि बाकीचे माणसं गोंधळ करत असतात शेजारी. आईचं लक्ष त्या साऊंडकडे असतं, त्या भोंग्याकडे असतं, आणि बाकीचे माणसं बोलत असताना ती म्हणजे, अहो शांत बसा हो, मला ऐकू द्या, ऐकू द्या हो, शांत बसा, माझं लेकरू हरवलंय हो, शांत बसा, ऐकू द्या, मला सूचना ऐकू द्या. गणेश नाव सांगितलं, कोलते आडनाव सांगितलं, कदाचित गणेश नावाचे कितीतरी असले पाहिजे, पण अंगावर पिवळ्या कलरचा शर्ट सांगितल्यावर माझी आशा थोडी जागृत झाली. सांगितलं पोलीसवाल्यांना, अशा कलरचा शर्ट आहे, अशा कलरची पॅन्ट आहे, आणि असे कुरुळे केस आहे, 5 वर्षाचा मुलगा या ठिकाणी आहे, त्याचे कोणी नातलग असतील तर त्यांनी यावं आणि या मुलाला घेऊन जावं. ही कानावर ज्या वेळेस बातमी त्या आईच्या पडते आणि तिला जेवढा आनंद होतो, महाराज म्हणतात, भजन करताना मला तेवढा आनंद झाला पाहिजे. पुत्राची वार्ता शुभाई के जेवी माता, कधी कधी आनंद झाला पाहिजे. तैसे राहो माझे मन, 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 तैसे राहो माझे मन. हरी गुण गाता ऐकता, हरी गुण, तैसे राहो माझे मन, 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 तैसे राहो माझे. कोलते टाकलेल कमी नका समजू तुम्ही, हा लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले, तैसे राहो माझे मन, कधी गाता ऐकता हरिगुण, गाताने मन तेवढंच प्रसन्न असावं आणि ऐकताने सुद्धा मन तेवढं प्रसन्न असावं. हे बघा, कीर्तनात मन प्रसन्न नसेल ना तर कंटाळवाणं होईल. 17 वेळेस माणूस घड्याळाकडे पाहिजे, और कधी संपत आहे. मन प्रसन्न नसेल तर असं होतं. आणि मन प्रसन्न घेऊन बसलेला माणसं म्हणतात, महाराज वेळ कसा गेला कळलंच नाही हो. मी तुम्हाला सांगू, कथा एक तो घड़ी से होती है, नहीं तो हृदय के कड़ी से होती है. कळलं माझं बोलणं तुम्हाला? कथा एक तर घडीकडे बघून होते, नाही तर हृदयाच्या कडीकडे बघून होते. पण हृदयाच्या कडीकडे बघून जी कथा कीर्तन चालतं ना, ते आनंद देणारं असतं, ते आनंद देणारं असतं. म्हणून गातानी मन फ्रेश असावं आणि ऐकतानी सुद्धा मन तेवढंच फ्रेश असावं. गाता ऐकता हरी गुण. वेळ संपत आलेला आहे. एकच उदाहरण सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. राम रावणाचं युद्ध झालं, ऐकताय ना? राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं आणि नंतर सीता मातेला घेऊन अयोध्येमध्ये आले. अयोध्येत आल्याच्या नंतर ज्यानं जशी जशी कामगिरी केली तसं तसं त्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होता.
सर्वांना बक्षीस दिले, पण आथपासून इथपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. रामायणातले जर हनुमंतराय काढले तर रामायणात काही राम राहिल्यासारखं वाटतच नाही. लक्षात ठेवा बरं का. म्हणून हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता देवाला म्हणे, प्रभू तुम्ही हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला मी द्यायचं नाही विसरलो, हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याकडं काहीच नाही. काय द्यावे त्याशी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. सीतामाता म्हटली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हटले, दे तुला काय द्यायचं तर. सीतामातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झाल्यानंतर लोक काय देतील सांगता येत नाही. आता हे ₹1,00,000 ब्रेसलेट आहे, मी काही विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिले एकाने, बरं का काकडे पाटील. एकाने अंगठी दिली, एकाने ₹1,00,000 मोबाईल दिला. इथं कीर्तन झाल्यावर 10-5 अंगठ्या घालतील लोक, त्याचा काय नेम थोडासा. अहो काय सांगता, कोणाच्या मनात काय येईल कधी. खरं आहे का नाही? बघ तुम्ही हसून माझं नुकसान नका ना करू तुम्ही. पण हे बघा, ज्याला घालायची त्यानं घाला. चांगलं काम करताना लोक हसतच राहतात, पण आपण आपलं चांगलं करायचं सोडलं नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन. प्रसन्न, अहो खरंच दिलेलं आहे बरं का. जे दिलेलं आहे ते आहे, त्याच्यात काय. अहो जीव वळून टाकणारे माणसं आहेत. आता यांच्या ड्रायव्हरनं मग अशी गाडी ओळखली आमची, म्हणजे महाराजाच्या गाडीचा नंबर सुद्धा लोक पाठ करतात. अजून काय प्रेम करायला पाहिजे लोकांनी आपल्यावर. बोल, अरे मोबाईल नंबर पाठ नसतात हो, पण महाराज लोकांच्या गाडीचा नंबर पाठ असतो, कलर माहिती असतो. याच्यापेक्षा अजून प्रेम काय करावं लोकांनी आपल्याला. किती प्रेम आहे महाराज, हे सोपी गोष्ट आहे का? प्रसन्न होऊन सीतामातेनं हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला. ऐका, हनुमंतरायाने तो हार घेतला. मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार मी हनुमंतरायाला प्रेमाने दिला, आणि हनुमंतराय मणी फोडून काय पाहताय, फेकून काय देताय? सीतामातेला राग आला. सीतामाता हनुमंतरायाला म्हणले, हनुमंता अहो नवरत्नाचा हार आहे तो. म्हणले मग? अहो एका मण्याची किंमत पृथ्वी मोला एवढी आहे, आणि तुम्ही फोडून काय पाहता आणि फेकून काय देता? हनुमंतराय म्हणले, मग या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. काय म्हणले? या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. सीतामाता म्हणले, हनुमंता मण्यात कुठं राम असतो का? म्हणले याच्यात राम नाही. म्हणले मग याचाच माझ्याजवळ काही काम नाही. जो नाही राम का वो नाही काम का. म्हणून हळूहळू सगळे अयोध्येला चाललेत. नाही कळलं तुम्हाला? हळूहळू सगळ्याच पक्षातले लोक कुठं चालले? अयोध्येला. त्याला माहितीये जो नाही राम का वो नाही काम का. कळलं माझं बोलणं तुम्हाला? हनुमंतरायाने सांगितलं याच्यात राम नाही ना, फेकून दिला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. त्या रामावर प्रेम केलं पाहिजे. लक्षात ठेवा, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. म्हणले हनुमंतराय म्हणजे याच्यात राम नाही ना, याचं माझ्याजवळ काही काम नाही. फेकून दिला हार हनुमंतरायाने. ऐका, आणि सीतामातेला राग आला. सीतामाता हनुमंतरायाला म्हणले, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला, या देहात तुमच्या राम आहे का? हो. हनुमंतराय म्हणले, मग या देहात राम आहे काय विचारता कशाला? समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली, आणि काय श्रीराम
वाजवत जा, खर्च येतो त्याला. असं एवढा खर्च केल्यावर संसार चालणार नाही. ऐका, छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हनुमंतरायाने हृदयात करून दिलं. ऐका बरं का, सीता मातेला दर्शन करून दिल्यानंतर हनुमंतरायाच्या या भक्तीवर प्रसन्न झाले प्रभू रामचंद्र. अहो, हृदयात ठेवणं म्हणजे सोपं आहे का? डीपीला ठेवलं तरी इरपास होती. नाही कळलं का तुम्हाला? वॉलपेपर ठेवला तर सभामंडप मिळतो. हो, शेततळं भेटतं. मग आता हृदयातच ठेवल्यावर काय मिळणार नाही. हनुमंतरायाच्या भक्तीवर प्रसन्न झाले प्रभू रामचंद्र. म्हणले, मागा तुम्हाला काय मागायचं. हनुमंतराय म्हणले, देवा मला काय नकोय. पायोजी मैंने राम रतन धन पायो, 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 पायोजी मैंने राम रतन धन पायो. आम्ही धन मिळवलं. कोणतं? राम नामाचं धन मिळवलेलं आहे. देवा मला काही नकोय. हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र म्हणले, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तेव्हा हनुमंतराय काय म्हणतात ऐका, देवा तुमची इच्छा आहे मला काहीतरी द्यायची, एक काम करा. पाबर का गाता ऐकता कसं आहे. देवा जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरिगुण. म्हणून रामायणात कोणी जरी बसलेलं नसलं तर कोण असतं? हनुमंतराय बसलेले असतात. म्हणून मोरारी बापूंच्या रामकथेत एक आसन हनुमंतरायासाठी टाकलेलं असतं. हनुमंत आज सुद्धा बरं का, लक्षात ठेवा, त्या कथेत हनुमंतराय असतात. म्हणून कथाकार म्हणतात, आईये हनुमंत विराजिये, कथा करू मती अनुसार. आईये कथा करो, कथा करू मतिया आइए हनुमंत विरा. हनुमंतरायाला बोलवतात. म्हणून गाता ऐकता हरिगुण तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण. हे कळलं नसल तर नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका मने पाहे, कासवीचे पिले माय तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण विठोबा रखुमाई.